थंडीमधल्या वाढत्या कंबरदुखीवर, सांधेदुखीवर किंवा बाळंतिणीसाठी उपयुक्त मौसूत असे हळीवाचे लाडू. या लाडूंचं वैशिष्ट्य म्हणजे टिंकाच्या लाडूप्रमाणे कुठलंही महागडं साहित्य न वापरता हे फक्त 100 रुपयांमध्ये तयार होतात. हळीवाची कचकच लागू नये म्हणून त्यावरही रामबाण उपाय सांगितलाय, त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा. करायला सोपे आहेत, फक्त सगळं परतायचं, गार झालं की लाडू वळायचे. रेसिपी सोपी आहे, चला करूया. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण अळीवाचे लाडू करतोय. याला बरेच जण अळीव म्हणतात, कुणी हळीव म्हणतं, हिंदीमध्ये हलीम सुद्धा म्हटलं जातं. खरं तर काही पदार्थांची नावं ऐकल्यावर आपल्याला वाटतं की ते करायला खूप अवघड आहेत का, वेगळी पद्धत आहे का, पण खरं तर आपले पारंपरिक पदार्थ करायला खूप सोपे आहेत. कमी साहित्य लागतं आणि फार काही अशा डिफिकल्ट रेसिपीज नसतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे अळीवाचे लाडू. तर हे अळीवाचे लाडू, अळीव थोडेसे उष्ण असतात. कंबरदुखीवर रामबाण उपाय म्हणून अळीवाचे लाडू खाल्ले जातात. त्यामुळं बाळंतपणानंतर अळीवाचे लाडू बाळंतीण बाईला खायला दिले जातात किंवा थंडीच्या दिवसामध्ये खाल्ले जातात किंवा कुठल्याही प्रत्येक महिलेला अळीवाचे लाडू थंडीमध्ये खाण्यासाठी खूप उत्तम आहेत. तर तेच लाडू आज आपण करतोय, त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. तर त्यासाठी इथं मी घेतलेत अर्धी वाटी हळीव. तर हळीव फार नाही, अर्धी वाटी पुरेसे होतात, कारण उष्ण असल्यामुळं ते कमीच खाल्ले जावेत असं सांगितलेलं आहे. तर हे हळीव मी रात्री स्वच्छ धुतले, त्यानंतर चांगले निथळून घेतले आणि चांगलं सुकवून घेतलेले. हे अगदी पटकन सुकले जातात, कारण हळीवमध्ये थोडीशी कचकच असते, त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सुकल्यानंतर चांगले पाखडून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातली कचकच निघून जाते. बरेच जण असं सुद्धा वापरतात, पण शक्यतो धुवून चांगले सुकवून घ्या. तर हे बघा, हे हळीव दिसायला असे असतात, एकदम बारीक चॉकलेटी म्हणजे ब्राऊन रंगाचे असतात. जसं आपले काळे तीळ असतात ना, त्याहीपेक्षा थोडे छोटे आणि तांबूस रंगाचे. आता हे अळीव आपल्याला एक थोडेसे भाजून घ्यायचे. गॅस आपल्याला सुरुवातीला मोठा ठेवला तरी चालतो आणि कढई चांगली तापली की गॅस आपण मध्यम करूयात आणि हळीव असे छान तडतड उडेपर्यंत भाजून घेऊ. यामुळं काय होतं, हळीवची कचकचसुद्धा कमी होते आणि हळीवचे लाडू चवीला खमंग लागतात. तर हे बघा, अगदी 3 ते 4 मिनिटातच हळीव असे चांगले तडतड उडू लागलेले आहेत. असे तीळ कसे उडतात तसे. गॅस मी बंद करते आणि याला एका ताटलीमध्ये काढून संपूर्ण थंड करून घेऊ. तर हे हळीव संपूर्ण थंड झालेले आहेत. आता आपल्याला हळीवसाठी भरपूर नारळ लागतो, म्हणजे ओला नारळ. तर इथं मी 2 छोटे नारळ फोडले होते, त्याचं पाणी काढलं, पाणी गाळून घेतलं, साधारण अर्धी वाटी पाणी भरलं. आता या पाण्यामध्ये ही हळीव आपल्याला भिजत ठेवायची. जर तुमच्याकडे नारळाचं पाणी नाही उपलब्ध तर हे दुधामध्ये भिजवलं तरी चालतं किंवा साध्या पाण्यामध्ये भिजवलं तरीही चालेल. याला मिसळून घेऊयात आणि एक 15 मिनिटासाठी झाकण ठेवू. आता बऱ्याचदा काय होतं, ऐनवेळी आपली जर हळीव आपण धुवायला सुकवायला वेळ नाही मिळाला तर तुम्ही सरळ ही हळीव भाजून घ्या, संपूर्ण थंड करा, 2-3 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्या आणि मग पाण्यामध्ये भिजत ठेवा तरी पण चालेल. तर आता याला 15 मिनटं भिजत ठेवू. तर हे हळीव 15 मिनिटातच चांगले भिजले गेलेले आहेत. आता एका भांड्यामध्ये काढूयात. हे भिजल्यानंतर असे थोडेसे मऊ पडतात. आता आपण अर्धी वाटी हळीव घेतले होते, त्यासाठी इथं मी 2 वाट्या बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. हा सरिताज किचनचा सेंद्रिय गूळ आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला, गूळ सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण 2 वाट्या गूळ घातला आणि त्यासाठी 3 वाटी ओला नारळाचा चव घालायचा. तर नारळाचा चव आणि गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त केलं, तुमच्या आवडीप्रमाणे केलं तरी पण चालेल. आता याला आपण चांगलं एकजीव करून घेऊ. तर हे तिन्ही आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे. याला थोडा वेळ आपण असंच ठेवूयात. आता एक जाड तळाची कढई गरम करायला ठेवली आहे. कढई जाड तळाचीच घ्यायची. त्यामध्ये घ्यायचे 2 चमचे साजूक तूप. तूप खूप पण घालायचं नाही, कारण आपण यामध्ये ओला नारळ वापरला आहे, शिवाय गूळ वापरला आहे. याचासुद्धा एक चिकटपणा असतो आणि नारळाचंसुद्धा स्वतःचं तेल रिलीज होतं. त्यामुळे खूप जास्त तूप घेऊ नका, नाहीतर लाडू खूप तेलकट होतील. तर तूप आपलं हलकं गरम होऊन द्यायचं आहे आणि मग यामध्ये घालूयात बदामाचे काप आणि काजूचे काप. तर काजू बदाम घालणं संपूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही डायरेक्ट तूप वापरलं आणि त्याच्यामध्ये मिश्रण घातलं तरी चालणार आहे. तर काजू बदाम अगदी थोडेसे मिनिटभरासाठी परतून घेऊ. तर काजू बदाम आपण परतून घेतलेत.
आता हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे आणि आता याला मंद ते मध्यम आचेवर साधारण एक 10 ते 12 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। हे सगळं साहित्य म्हणजे नारळ, गूळ, हळीव हे सगळं छान एकजीव व्हायला पाहिजे। तर एक 10 ते 15 मिनिटासाठी याला मंद ते मध्यम आचेवर परतून घेऊ। तर मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की एक 15 मिनिट लागतील, पण मला जवळपास हे मिश्रण व्यवस्थित परतण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागले। तर सुरुवातीला मी 15 मिनिटं चांगलं परतून घेतलं, पण बऱ्याचदा परतून हात अवघडून येतो। त्यामुळे मी काय केलं की याला मंद आचेवर 2-2 मिनिटं असं झाकून शिजवत होते आणि त्यामुळे बघा याला आता छान बाइंडिंग आलंय। रंगसुद्धा याचा बदलला आहे, कारण सगळं जे काही याच्यामध्ये साहित्य घातलं ते चांगलं एकजीव झालं आहे आणि मस्त एक सुगंध सुटलेला आहे। आणि हे बघा याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि याला असं दाबून बघितलं तर याला आपण बाइंडिंग आलेलं आहे हे आपल्याला जाणवतंय। आता गॅस करायचा आहे बंद आणि हे मिश्रण आपण संपूर्ण थंड करून घेऊ। तर आपलं हे मिश्रण संपूर्ण थंड झालं आणि रंग किती छान आलाय बघा। आता यामध्ये आपल्याला घालायची सुंठ आणि जायफळाची पावडर, जी मी आधीच करून घेतलेली आहे। तुम्ही जशी आवडती तशी घाला। इथं मी चमचाभर सुंठ आणि जायफळाची मिक्स पावडर घातली आहे। थोडेसे पिस्ते घातलेले आहेत, ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालतील। आता याला मिक्स करायचं आहे। यामध्ये मी वेलची पावडर घालत नाही, कारण यामध्ये खरं तर सुंठेचा फ्लेवर खूप छान लागतो, म्हणून जायफळ आणि सुंठेचा। आणि जायफळ पावडर जरूर वापरा, एक वेळ सुंठ पावडर वापरू नका। याचं कारण म्हणजे अळीव थोडेसे उष्ण असतात, त्यामुळं हा लाडू एकतर छोटा छोटा करायचा, म्हणजे एक लाडू खाल्ला तर पुरेसा होतो। पण बऱ्याचदा अळीव ने पोट खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळं यामध्ये जायफळ जरूर वापरा, त्यामुळं तो बॅलन्स राहतो आणि आपले लाडू पचायला सोपे जातात। आता याचे लाडू वळून घेऊ। तर हे बघा मिश्रणाचे अगदी सहज लाडू वळले जातात आणि अगदी आपण 2 चमचे तूप वापरलं तरीसुद्धा लाडूला बघा छान असं तेल सुटलेलं आहे, कारण यामध्ये आपण नारळाचा वापर केला आहे। तर अगदी सहज लाडू वळून झाला। सगळे लाडू असेच करून घेऊ। तर हळीवमध्ये आयरनचं म्हणजे लोहाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं बाळंतिणीसाठी हे खायला उत्तम आहेत, महिलांसाठी सुद्धा उत्तम आहेत। पण शक्यतो हे थंडीमध्ये खावेत, कारण हळीव थोडेसे उष्ण असतात आणि त्यामुळेच अगदी छोटा छोटा लाडू करायचा, जसं आपण डिंकाचा करतो ना, अगदी तसे छोटे छोटे लाडू करा, म्हणजे फार असे हळीव एकावेळी पोटात जात नाहीत। तर हे लाडू आपण चांगले परतून घेतलं ना मिश्रण, म्हणजे ओल्या खोबऱ्याला आपण चांगलं परतून घेतलं तर जवळपास 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। त्यापेक्षा जास्त तुम्हाला टिकून ठेवायचं असतील तर फ्रीजमध्ये ठेवा, खाण्याच्या आधी तासभर बाहेर काढून तुम्ही खाऊ शकता। कारण यामध्ये ना आपण ओला नारळ वापरला आहे, त्यामुळं फार असे हे लाडू टिकत नाहीत। पण जर मिश्रण चांगलं परतलं तर 15-20 दिवस आरामात टिकतात। लाडू तर तयार झालेले आहेत आणि एकदम मऊसूत लाडू होतात। तुम्हाला लाडू तोडून दाखवते, हे बघा अगदी छान लाडू तयार झाले। तर अशा पद्धतीने आपले हे हळीवाचे लाडू तयार झालेले आहेत आणि इथं मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं, अर्धी वाटी हळीव साधारण वजनाने 50 ते 75 ग्रॅम असतील, तेवढ्या प्रमाणामध्ये 20 मध्यम आकाराचे लाडू तयार झाले। मध्यम म्हणजे अगदी छोटे, कारण हे लाडू अगदी छोटे छोटेच करायचे। आता हे लाडू एकदा केले तर 15 ते 20 दिवस टिकतात, त्यापेक्षा जास्त टिकवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवा। करायला सोपे आहेत, सगळं एकत्र करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे लाडू छान असे तयार होतात। शक्यतो हे लाडू प्रेग्नन्सीमध्ये खाऊ नये, कारण यामध्ये हळीव असतं, ते खूप उष्ण असतं। प्रेग्नन्सीत उष्ण पदार्थ खाऊ नयेत, म्हणून डिंकाचे लाडू, हळीवाचे लाडू प्रेग्नन्सीत खाणं टाळावं। पण डिलिव्हरी झाल्यावर मात्र आवर्जून खा, कंबर दुखीवर एक खूप चांगला उपाय आहे। करून बघा ही रेसिपी, कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।